2 दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार अरविंद केजरीवालांची घोषणा। राजीनामा देण्यापूर्वी जनतेशी साधणार संवाद। जुनी पेन्शन योजनेवरून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। सत्तेत आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करणार असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले। शिरोडीतील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या महाधिवेशनालाही त्यांनी हे आश्वासन दिले। हे वचन ऐकून सत्ताधाऱ्यांना घाम फुटणार आणि त्यामुळे कदाचित या कॅबिनेटमध्ये तुमची मागणी मान्यही होईल असा टोलाही ठाकरेंनी राज्य सरकारला लगावलाय। तर शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंचा हा दावा खोडून काढलाय। अहमदनगरच्या शिरोडीत पेन्शन महाअधिवेशनात दीपक केसरकर यांच्या भाषणादरम्यान गोंधळ। जुनी पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली। त्यावर जुनी पेन्शन तेवढीच पेन्शन सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गॅरंटी सरकारने घेतली असल्याची ग्वाही दीपक केसरकरांनी यावेळी दिली। सत्तेत आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करणार अशी घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे। यावर उद्धव ठाकरे यांना बजेट कळतं का अशी उपरोधिक टीका भाजप नेते नारायण राणेंनी केली आहे। लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी राज्य सरकारला सवाल केलाय। 1,500 रुपये महिलांना देत आहात ठीक आहे, मात्र मायमाऊलीच्या अब्रूच्या रक्षणाचं काय असा सवाल शरद पवारांनी केला। या सरकारचं मायमाऊलीच्या अब्रूच्या संरक्षणाकडे लक्ष नसल्याची टीका शरद पवारांनी केली। धुळ्यातील सिंदखेड राजाच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हेच बहिणीला कळत नाही, प्रत्येक जण म्हणतो मीच तुझा भाऊ।